मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। जर तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा झाला असेल आणि तुम्ही देखील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल किंवा तुम्हाला देखील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची अत्यंत गरज असेल, तर आता तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ती म्हणजेच की आता या ठिकाणी पाहू शकता, निवडणुका जवळ येत असल्यामुळे लवकरच 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि 19वा हप्ता हा एकत्रित 4,500 रुपये मिळणार याबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये, त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये अशा पद्धतीने 17वा, 18वा आणि 19वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार असल्याची एक अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। तुमच्या खात्यावरती जर 16वा हप्ता जमा झाला असेल आणि तुम्ही देखील पुढच्या हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला देखील पैशांची अत्यंत गरज असेल आणि तुम्ही देखील हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी विचारत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आता सर्वच लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी करण्यासंदर्भातील देखील एक अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली असेल किंवा तुम्ही ई-केवायसी केली नसेल तरी देखील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी बघायला मिळत आहे। जर तुम्ही या ठिकाणी ई-केवायसी केली असेल तर आता तुम्हाला काय करावे लागणार किंवा तुम्ही ई-केवायसी केली नसेल तरी देखील तुम्हाला काय करावे लागणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि तुमच्या खात्यावरती हा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता असेल किंवा 18वा, म्हणजेच की या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता, म्हणजेच की या 3 हप्त्यांचे पैसे देखील तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची देखील सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे आणि आपण प्रत्येक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता बघा, 16व्या हप्त्याचे वाटप हे पूर्ण झाले आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी म्हणजेच की निकषामध्ये बसत असतील किंवा ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी पात्र असतील अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले आहेत। तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये या ठिकाणी जमा झाले असतील। आता 16वा हप्ता जमा झाल्यानंतर नेमका 17वा हप्ता म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कारण की ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता वाटप करायला सरकारला या ठिकाणी फार उशीर झाला आणि आता नोव्हेंबर महिना सुरू असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा या ठिकाणी 17वा हप्ता मिळणार का असा देखील प्रश्न लाडक्या बहिणींमधून या ठिकाणी उपस्थित करण्यामध्ये येत आहे। आणि त्यातच एक महत्त्वाची अपडेट म्हणजेच की आता निवडणुका जवळ येत असल्यामुळे या ठिकाणी 17वा हप्ता, त्यानंतर 18वा हप्ता आणि 19वा हप्ता म्हणजेच की या 3 हप्त्यांचे 4,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार का याबद्दल देखील आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आपल्याला उत्सुकता बघायला मिळत आहे। आता सरकारला लाडक्या ताईंना नाराज करायचे नसल्यामुळे त्यांनी सर्व भगिनींना या ठिकाणी 4,500 रुपयांचा एकत्र हप्ता द्यावा अशी देखील या ठिकाणी मागणी आपल्याला बघायला मिळत आहे। आता लाडक्या बहिणींची देखील सरकारवरती आपल्याला तीव्र नाराजी बघायला मिळत आहे। याचं कारण कोणतं आहे तर सुरुवातीला न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमा होणार, मात्र दिवाळीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी जमा झाला नव्हता। त्यानंतर या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले की लाडक्या बहिणींना भाऊबीज गिफ्ट या ठिकाणी मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं। मात्र प्रत्यक्षामध्ये भाऊबीज गिफ्ट देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी जमा झाला नव्हता। अशा काही कारणांमुळे लाडक्या बहिणींची सरकारवरती तीव्र नाराजी बघायला मिळत होती आणि आता ही तीव्र नाराजी जर लाडक्या बहिणींची सरकारला दूर करायची असेल तर त्याकरिता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती
जास्त रक्कम जमा करणे अत्यंत आवश्यक आहे। आता निवडणुका समोर असल्यामुळे सरकारने या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लवकरात लवकर देणं अत्यंत आवश्यक आहे। आता जर बघायला गेलं तर गेल्या विधानसभाच्या निवडणुकादरम्यान सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ॲडव्हान्स मध्ये हप्ते देण्यामध्ये आले होते आणि त्यानुसार यावेळेस देखील 17व्या हप्त्यासोबत या ठिकाणी 18वा हप्ता आणि 19वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावा अशी लाडक्या बहिणींची मागणी आपल्याला बघायला मिळत आहे। आता खरंच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि 19वा हप्ता हा एकत्र मिळणार का, किंवा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा कधी जमा होणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्या संदर्भामध्ये देखील एक अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण बघणारच आहोत। मात्र त्यापूर्वी आता लाडक्या बहिणींसाठी ई-KYC संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, ती आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि 19वा हप्ता नेमका कधी जमा होणार ते देखील आपण बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी पाहू शकता, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार, ई-KYC ची मुदत वाढणार अशा पद्धतीची देखील एक महत्त्वाची बातमी बघायला मिळत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-KYC करणे बंधनकारक करण्यामध्ये आले आहे। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ चालूच ठेवायचा असेल तर त्याकरिता ई-KYC करणे बंधनकारक आहे। जर तुम्ही अद्याप देखील ई-KYC केली नसेल तर तात्काळ ई-KYC करून घ्या। आता या ठिकाणी पाहू शकता, सरकारने सर्वच लाडक्या बहिणींना ई-KYC करणे बंधनकारक केले असले तरी ई-KYC करताना अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। यामुळेच आता सरकार एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारने 18 नोव्हेंबरची अंतिम मुदत या ठिकाणी दिली आहे। 18 नोव्हेंबरच्या आत तुम्हाला सर्वांना ई-KYC करावे लागणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभाकरिता। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की आम्ही ई-KYC केली नाही तरी आमच्या खात्यावरती 15वा हप्ता आणि 16वा हप्ता या ठिकाणी जमा झाला आहे, मग 17व्या हप्त्याच्या लाभाकरिताच ई-KYC का करावी? तर याचं उत्तर म्हणजे राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की 15वा आणि 16वा हप्ता हा ई-KYC विना, म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केली नसेल अशा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये आला आहे। मात्र इथून पुढच्या सर्वच हप्त्यांच्या लाभाकरिता, म्हणजेच की या ठिकाणी 17वा हप्ता असेल, 18वा हप्ता असेल, 19वा हप्ता असेल, म्हणजेच की 17व्या हप्त्यापासून सर्वच हप्त्यांच्या लाभाकरिता ई-KYC करणे सरकारने बंधनकारक केले आहे आणि सरकारने आता अंतिम तारीख देखील जाहीर केली असून 18 तारखेच्या आत सर्वच लाडक्या बहिणींना ई-KYC करण्याचे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। जर अद्याप देखील तुम्ही ई-KYC केली नसेल तर 18 तारखेच्या आत ई-KYC करण्याचा प्रयत्न करा, कारण की ई-KYC केली तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता हा जमा होणार आहे। आता या ठिकाणी पाहू शकता, आता निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहितेमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार नसल्याचं देखील सांगण्यामध्ये येत होतं। त्यामुळे लाडक्या बहिणींची काय मागणी होती तर बघा, या ठिकाणी निवडणुका जवळ येत आहेत आणि आचारसंहितेमध्ये हप्ता या ठिकाणी वाटप केला जात नसल्याचं सांगण्यामध्ये येत होतं आणि त्यामुळे लाडक्या बहिणींची अशी मागणी होती की आमच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि 19वा हप्ता हा या ठिकाणी एकत्रित जमा करण्यामध्ये यावा, कारण की जर आचारसंहिता लागली तर आमच्या खात्यावरती मग त्या ठिकाणी बाकीचे हप्ते जमा होण्यास विलंब होईल। त्यामुळे एकत्रित आमच्या खात्यावरती 17वा आणि 18वा त्याचबरोबर 19वा हप्ता जमा करण्यामध्ये यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यामध्ये येत असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। मात्र त्यातच एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजेच की या ठिकाणी पाहू शकता, आता अधिकाऱ्यांच्या मते
आचारसंहितेमुळे या योजनेवरती परिणाम होणार नाही, कारण की आता लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की आचारसंहितेमध्ये आमच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही, त्यामुळे पुढचे जे काही हप्ते असतील ते देखील आमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्यामध्ये यावे अशी लाडक्या बहिणींची मागणी होती। मात्र त्यातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजेच की आचारसंहितेमुळे या योजनेवरती कोणताच परिणाम होणार नाही। ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केले आहे त्यांच्या खात्यावरती हप्ता हा नियमित जमा होत राहील। एका वरिष्ठ अधिकाऱ्याने साम टीव्हीशी बोलताना सांगितले, ही योजना आधीपासूनच सुरू आहे आणि लाभार्थ्यांची यादी निश्चित झाली आहे। नवीन लाभार्थी जोडणे किंवा नवीन घोषणा करणे या ठिकाणी बंद आहे, पण विद्यमान लाभार्थ्यांना पैसे देणे चालू राहील। त्यामुळे आचारसंहिता योजनेच्या अंमलबजावणीला अडथळा या ठिकाणी ठरवणार नाही, अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता बऱ्याच लाडक्या बहिणींना वाटत होतं की आचारसंहिता सुरू झाल्यानंतर आमच्या खात्यावरती 17वा हप्ता पण या ठिकाणी जमा होणार नाही, त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच आमच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि 19वा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये यावा। मात्र प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेवरती कोणताच परिणाम होणार नसल्याचे या ठिकाणी सांगण्यामध्ये येत असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असून आता नियमितपणे फक्त आता 17व्या हप्त्याचेच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येतील। जर सरकारने या ठिकाणी निवडणुका दरम्यान म्हणजेच की लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी जर कोणता मोठा निर्णय घेतला तरच जास्त रक्कम या ठिकाणी जमा होऊ शकते। मात्र सध्या जर बघायला गेलं तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नियमितपणे नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचेच 1500 रुपये या ठिकाणी जमा केले जातील। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की हा नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी मिळणार। तर बघा आता या ठिकाणी आचारसंहिताचा योजनेवरती कोणताच परिणाम होणार नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा जो 17वा हप्ता आहे तो देखील याच नोव्हेंबर महिन्यामध्ये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता या ठिकाणी एकंदरीत जर बघायला गेलं तर 16व्या हप्त्याचे 1500 रुपये आता जमा झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा जो 17वा हप्ता आहे तो देखील येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये जमा होणार असल्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। सरकारने अधिकृत घोषणा केली नसली तरी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता लवकर जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे, कारण की आता 16वा हप्ता वाटप करायला उशीर झाला होता आणि या ठिकाणी आता नोव्हेंबर महिना सुरू असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा देखील 17वा हप्ता लवकर द्यावा लागणार आहे। त्याचबरोबर सरकारवरती लाडक्या बहिणींची नाराजी आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता सरकारला लाडक्या बहिणींची आवश्यकता असल्यामुळे सरकार लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यानुसार या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता लवकर जारी करण्यामध्ये येईल अशी या ठिकाणी शक्यता बघायला मिळत आहे। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणींनी अशी मागणी केली होती 17वा, 18वा आणि 19वा हप्ता म्हणजेच की 3 हप्त्यांचे 4500 रुपये एकत्रित आमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावं। मात्र या संदर्भामध्ये सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही आणि सध्याची माहिती समोर येत आहे त्यानुसार आता या नोव्हेंबर महिन्यास देखील हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल। नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये जमा होण्याची या ठिकाणी शक्यता बघायला मिळत आहे आणि सरकारने असं सांगितलं आहे की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याच्या लाभाकरिता ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करून घ्या, कारण की ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। आणि सर्वात महत्त्वाची जी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे ती म्हणजेच की आचारसंहितेमुळे या योजनेवरती कोणताही परिणाम होणार नाही। बऱ्याच लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की आचारसंहिता सुरू झाल्यानंतर आमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही, मात्र प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर आचारसंहिता सुरू असली तरी तुमच्या खात्यावरती नियमितपणे या ठिकाणी रक्कम जमा होणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच की ज्याप्रमाणे या ठिकाणी 16वा हप्ता जमा झाला आहे त्याचप्रमाणे 17वा हप्ता देखील आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आचारसंहितेमुळे या योजनेवरती कोणताच परिणाम होणार नाही। ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नियमितपणे हप्ता या ठिकाणी जमा होत राहील अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, फक्त ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या अशा पद्धतीची ही अपडेट होती। पुन्हा एकदा सांगत आहे नोव्हेंबर महिन्याचा देखील 17वा हप्ता
याच नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजेच की साधारणतः अजून 3 ते 4 दिवसांमध्ये जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे। तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।